हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आपण चाललोय नेवाशाला, कारण आज एकादशी आहे आणि एकादशीची वारी म्हणजे ज्ञानेश्वरीला जायचं असतं मम्मीला. आणि आपल्याला पण आज लवकरच उठील आहे. आपला टाईम आताशी झाला उठायचा, पण 9लाच उठून दिलं आहे. आता रविवार होता, म्हणलं चांगलं झोपाव. हे बघा, पायदिंडी नेवाशापर्यंत आहे का नाही. आमच्या इकडं जवळपास नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणून येतात तर एकादशीला. भारी वाटतंय. आणि मला पण लय दिवस झालेत भाऊ. हा, याच्यात का आपल्या गावातली का? यायला आमची दिंडी होती भाऊ, मी बघितलं नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी मागच्या जवळपास 10 ते 15 वर्ष आहे ना एकदाच गेलोय, ते पण मित्रांसोबत. नाहीतर लहान होतो तेव्हा टायमाला मामासोबत रडायचो जाण्यासाठी. घरचे सगळे बाई मामी त्या सगळ्या जायच्या. त्या टायमाला लहान होतं जास्त, 1ली 2रीला असं. आणि आता सगळं झालंय, सगळं गाड्या गोड्या सगळे बस, पण जायचा कटाळा. लहानपण जे असतं ते मजाच असते बाई. पण त्या टायमाला रडो जायचं, मागं लागून जायचं. हा 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 ठीक आहे. सगळे वारीला चाललेत, सगळे वारीला चाललेत. आमच्याकडे लोक आहे ना सगळे जातात नगर जिल्ह्यात. त्यातली मेन म्हणजे नेवासा तालुक्यातले तर 80-70% इथलेच लोक असते. एकादशीला ज्ञानेश्वरीची वारी करतेच. आमची मम्मी पण जाते. चला आता आपण जवळपास 25 किलोमीटर आहे आमच्या गावापासून. आणि एवढा टाईम नाही लागायचं मला वाटतं, अर्धा तासात जाऊ. आणि आता मम्मी सोबत तर मग इकॉनॉमीमध्ये चालावं लागते. 50-60 जास्त पळले का लगेच ओव्हर स्पीडिंग लागते मागून. शॉर्टकट मारू मधून बाबोळ येतो. नाहीतर नेवासा फाटून जर गेलं ना, मामा म्हणत होते का ते कोर्टाच्या तिथंच थांबून धरतात, किंवा ते रघुजन गॅस पैसे तिथून पै जावं लागतं. परत बाबोळ येतून राऊंड मारून जायचं. काच उघडी का लय जन्नत फील होती, पण नाकात हवा गेली का नंतर त्रास होतो. हा ते बोलीत राहत, आतमध्ये या. त्या रोडने जायचंय काय? चेक करतो ना एकदा, मला नाही माहिती इकडून कुठून रोड आहे. 75 रुपये पडले. मामाचेच असतील, मामाचे ॲड करून घेतो आधी. तेच रोड असणार आहे मला तर वाटतं तेवचे, पण कन्फर्म करूया. तेवचे चला. लक्ष्मी माता चलो. थोडा कच्चाच रोड आहे राव. मामा म्हणे चांगला आहे, म्हणलं चला आता. अयो हे गावातच फुटेल दिसतंय, पुढं चांगला असेल रोड. गाईज हा शॉर्टकट आहे आणि डायरेक्ट ज्ञानेश्वरी बसणे निघतं. तिकडून गेलं का कोर्टापाशी उतरावं लागेल, तिथून पायी जावं लागेल, असं मामाचं म्हणणं आहे आपल्या.
त्या बाय पाय पाय चालल्यात मम्मी. इथून 7-8 किलोमीटर असेल. 77 झालं इथून. लय स्पीड ब्रेकर टाकले ते आयडियाची जुनी जाहिरात दिसली बा. आयडिया काढायची जाहिरात आज पाहिली मी लय दिवसातून. लय इथं बी स्पीड ब्रेकर आहे. लोकांनी रांगोळ्या काढून ठेवल्यात बघ. नाही नाही अहो इथं लेचे आम्ही. इथं लेचे. चहा घ्यायचा का तुला? हा ना त्यांचं बरोबर आहे पण आता आपल्याला आपण इथं लेचे जे बाहेरून आले त्यांना द्या. जाऊन द्या आता. आलोय आपण. बरंच लांब जायचं मग मी की कॉर्नर पर्यंत. अरे पब्लिक जास्त होतं ना आज. नेमकं ती पहिली एकादशी ना. लहान एकादशी आज धरायची असते ना तर उपास असतो काहीतरी. तर तेव्हा नाही धरले. तेच बोकडावून झालोय मी. लय केस वाढ कामामुळे मी तर गावातच आहे ना. काहीच बरंच पब्लिक झालंय आता बाबा. लयच पब्लिक झालं ॲडव्हन. बराच टाइम जाणार आहे आपला. बघू आता. मम्मी लयच गर्दी राहू प्रमाणाच्या बाहेर. हे काय विषय पिवळ्या कलरचे अशी कशी? माऊली रस्ता सोडा. तुम्ही या मला पण जाऊन द्या. चला माऊली रस्ता सोडा. अरे मम्मी लय लांब बारी येडे नाही. अर्धा किलोमीटर असं आतमध्ये पण बरेच फिरत आहेत ना ते. लय मोठी बारी आहे. बारी घेतली तर आपल्याला संध्याकाळच व्हायला बसली आहे का नाही? मला वाटलं आपल्याला बारीलाच लागायचं आहे. लावायचं आहे का तुला बुक्का? बुक्का लावायचा? लय टाइम जाणार आहे का? फायनली आपल्याला आहे ना मुक्काच दर्शन घ्यायचं आहे. कारण बारीला लागलो तर संध्याकाळ होईल डायरेक्ट. लय मोठी बारी आहे. सध्या आपण पोहोचलोय मंदिरात. लय पब्लिक आहे डेवणी. चला आजी. हा ना बारीला लागलं दिवसच आहे ना रक्का. अय मम्मी थांब. हा नाही तिथं दर्शन घेतलं. मला माहित होतं इकडे जायचं आहे पण मला वाटलं सगळं बंद करून ठेवतात. त्याच्यामुळे मी नाही घुसलो म्हणलं जाऊ दे. भाविक येतात मध्ये बंद काढ होते. भाविक येतात म्हणलं एवढं बंद काढ होते. एकच बारी असेल मला वाटतं. ही वेगळी. ठीक आहे पंढरपूरवाली पालखी. सगळं गायब केलं त्याच्यात सध्या. मला वाटतं कसं ठेवते का
चला गाईज, गाईज फायनली आपलं दर्शन झालंय. मम्मी गेली इकडं आतमध्ये दर्शन घ्यायला आणि तुम्हाला पैस खांब दाखवतो. आतून तर काय बघायला नाही वाटलं आपलं, कारण आपलं बारी लांबची होती. हे बघा, हाच तो पैस खांब. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यावरूनच आपल्या पांढरी पोलाचा जो घाट होता आधी, सॉरी आता त्याचं नाव ज्ञानेश्वरी घाट ठेवलं आहे. भारी झालं काहीतरी, आहे की नाही. चला आता परतीचा प्रवास चालू करू. मम्मीला उस्तर थांबावं लागेल इथं. जे उद्यान केलं आहे ना नवीन, ते तुम्हाला दाखवतो आता. बऱ्याच लोकांना माहीत असणंच, पण भारी केलं आहे एकदम. चल हां, तू इतके दिवस आली इकडे गेलीस नाही कधी, काय खरं आहे तो मग. हां गाईज बघा, उद्यान ज्ञानेश्वरी उद्यान केलं इथं, किती भारी एकदम. और पाऊस पण पडतोय. नाही काय किती कायचं येऊन चल. नाही काय नाही, किती कायचं आहे, चल इकडे. उलट लोक गायब होते, मग तो फोटो काढू आपण. हे बघा, पाऊस आला तर सगळे लोक गायब व्हायला लागलेत. ज्ञानेश्वर महाराजांनी कशी लिहिली ती ते दाखवलंय. पैस खांब मागं दाखवलाय. भारी केलं यार इथं पण, है ना, एकदम भारी. चला मम्मीच फोटो काढ, मम्मीचा थोडा फोटो शूट करू आपण. थोडी नॉर्मल खाली घ्या. उलट्या साईड. इकडे बघ, वर बघ. गाड्या आता काय होऊन देते दिवसभर. हा ना, आपण आलता एवढे रेंटे नव्हते, आता लय झालेत. अरे भाई, अचानकच निघत आहेत मधून, अचानक मधून निघत आहेत. आता ते म्हातारं उडालं असतं माहिती आहे का, अचानकच निघलं त्या दोन्ही गाड्याच्या मधून. आता मी आयसोदीवरती एखादं नसलं तर उडाला असं. काय हा ना, नाही मग त्याच्यामुळे कॅमेरा लावलेला आहे ना. कॅमेरा लावायचं तेच कारण आहे कर. हा मग कॅमेरा असला का लोक लगे घाबरत आहेत, चुका असल्या का लगेच मान्य करतात. आता हे बघ, हे नमुने उलटे आलेत आता. ही लयच मोठी दिंडी कुठली. कुठे हां
आपला रायन्स काका ना. चांदत कोणाला दिलेली ती? हे तर शनी महाराजाचं मंदिर आहे. हे तर नारळ झाडापाशी शनी महाराजाचं मंदिर आहे. हे तर पुढं आहे काय ना राव. हे बघ इथं. चला शनी महाराज की जय. हे आपली हे काय नाही पाटील आणि ते. या हॉटेलमध्ये आलतो बरं का तेव्हा जेवायला आपण. तू काम नव्हती. हां जायचं का मग? अरे हा कर नंतर येऊ मग. थोडंफार काय होतं आहे थोडंफार नाही. जाऊन दे. हा कर तिथं भाजीले बार भेटते. जाऊन दे जाऊन दे. हा हेल्मेट घातलं त्याच्यामुळं त्याला बघा तिथं बघ ते बोल राहिले तिकडे जायचं का? याची नजर उतरावं लागेल. चला गाईज आजचा व्हिडिओ इथं संपतो. आता घरी जातो थोडं सामान घ्यायचं आहे. बाय भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आता.